लाडक्या बहिणींनो, आज तुमच्यासाठी परत एक खुशखबर आहे. ज्या लाडक्या बहिणींना काल हप्ता आलेला नसेल त्या बहिणींना आज हप्ता येणार आहे. कारण काल भरपूर प्रमाणात वितरण झालं तरीसुद्धा काही बहिणींना अजूनही पैसे आले नाही. परंतु आज सकाळपासूनच वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि वितरण हे DBT मार्फत ट्रान्सफर होत असते. तर रात्री उशिरापर्यंत काल वितरण चाललेले आहे, तर आजसुद्धा रात्री उशिरापर्यंत वितरण होणार आहे. ज्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त वितरण काल झाले त्यामध्ये आज वितरण कमी होण्याची शक्यता आहे. परंतु ज्या जिल्ह्यात वितरणच झाले नाही त्या जिल्ह्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात वितरण होणार आहे. इथे तुम्ही आज SMS बघू शकता. 16/7/2026चा म्हणजे 16 जुलैचा SMS आहे आणि 1500 रुपये क्रेडिट झालेले आहेत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेला आहे. हा हप्ता 16 जुलैला म्हणजे आज जमा झालेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका. तुम्हाला जर सुरुवातीपासूनचे सगळे हप्ते आले असतील आणि तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला 1500 रुपये नक्की येणार आहेत. आज उद्या वितरण चालणार आहे, म्हणून काळजी करायची अजिबात गरज नाही. बहिणींनो, काल तुम्हाला हप्ता आला नसेल तर आज तर येणारच आहे. जर तुम्हाला आज हप्ता आला असेल तर कमेंट करून नक्की कळवा, कारण खूप लाडक्या बहिणींना काल हप्ता आलेला आहे. तुमच्या कमेंटद्वारे आपल्याला समजते की कुठल्या जिल्ह्यामध्ये वितरण झालेले आहे आणि कुठल्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला आहे किंवा काही बहिणींना हप्ता मिळाला नाही. ज्या बहिणींना हप्ता मिळाला नाही त्या बहिणींना आज तर मिळणारच आहे, यात काही शंकाच नाही. लाडक्या बहिणींनो, काल उशिरापर्यंत वितरण झालेले आहे. ज्या बहिणींना शेवटच्या दिवशी पैसे येतात त्या बहिणींनासुद्धा काल म्हणजे पहिल्याच दिवशी पैसे आलेले आहेत. तर वितरण थोडंसं मागे पुढे होत असते, काळजी करू नका. परंतु ज्या माझ्या लाडक्या बहिणींची अजून KYC झालेली नाही आणि काही कारणामुळे त्या अपात्र झालेल्या आहेत, काही गोरगरीब बहिणी आहेत, त्यांनासुद्धा हप्ता मिळायला पाहिजे. कारण त्यांचे गेल्या 2 ते 3 महिन्यापासून हप्ते बंद झालेले आहेत. काही बहिणींचे 6 महिन्यापासून हप्ते बंद झालेले आहेत. तर इथून पुढे आपण शासनाला विनंती करणार आहोत. आपल्या प्रत्येक व्हिडिओत आपण शासनाला या बहिणींच्या माध्यमातून विनंती करणार आहोत की यांना KYCसाठी एक संधी द्या. कारण यांचा मुद्दा मांडणं अतिशय गरजेचं आहे. कारण यामध्ये खूप गरीब आणि गरजू बहिणी आहेत ज्यांचा हप्ता बंद झालेला आहे. त्यासाठी या बहिणींची फेरतपासणी परत व्हायला हवी. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यासाठी आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला, कारण मी माझ्या चॅनलवर खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण अपडेट देत असते. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओत. धन्यवाद.